ग्रासैककर्मणे तत्पादाम्बुरुहद्वन्द्व सेवा निर्मलचेतसां सुखबोधाय तत्त्वस्य विवेकोऽयं विधीयते। ब्रह्मानंदाचं प्रतिपादन करण्याकरता या आनंद प्रकरणाला प्रारंभ झालेला आहे. ब्रह्मानंदम प्रवक्ष्यामि ज्ञाते तस्मिन् अशेषतः ऐहिक अमुष्मिक अनर्थ व्रातम हित्वा सुखायते. अशा प्रकारची प्रतिज्ञा पहिल्यांदाच केली होती. तर जो काही योगानंद आहे तर तो ब्रह्मानंद आहे हे सांगितलं. त्यानंतर दुसऱ्या प्रकरणामध्ये अर्थात 12व्या प्रकरणामध्ये जे आत्मानंदाचं निरूपण केलं तर तो आत्मानंद हा योगानंदाच आहे. जो योगानंद सांगितला तो आत्मानंदाच आहे. मग असं म्हटल्यानंतर कसं का बरं? कारण आत्मानंद जो आहे या आत्मानंदाला ब्रह्मत्व कसं होऊ शकतं? योगानंद ठीक आहे, ब्रह्मरूप आहे, अद्वैत स्वरूप आहे, परंतु ह्या आत्मानंदाला ब्रह्मत्व कसं आहे? कारण तो द्वैत सहित आहे असं जर म्हणशील तर त्याच्या निरूपणाकरता या 13व्या प्रकरणाला प्रारंभ झालेला आहे. शंका अशी घेतलेली आहे की आत्मानंद जो आहे हा ब्रह्मरूप होऊ शकत नाही. तर म्हणतात आत्मानंद हा ब्रह्मरूपच आहे, एकच ब्रह्मानंद आहे, पण तो ब्रह्मानंद प्राप्त करण्याकरता भिन्न भिन्न साधनं आहेत. जर ध्यानयोगाचा अवलंब केला, स्वीकार केला तर ज्या ब्रह्मस्वरूपाची प्राप्ती होते त्याला योगानंद असं म्हटलं. निरुपाधिक जो आनंद आहे त्याला निजानंद असं म्हटलं. आणि तोच ब्रह्मानंद प्राप्त करण्याकरता गौणात्मा, नित्यात्मा, मुख्यात्मा अशा विवेचनाच्या द्वारा जो ब्रह्मानंद प्राप्त जो आनंद प्राप्त होतो त्याला ब्रह्मानंद असं म्हटलेलं आहे, त्याला आत्मानंद असं म्हटलेलं आहे. अहो म्हटले आत्मानंद जो आहे त्याला द्वितीय आहे ना, त्याला अद्वैत आनंद म्हणता येणार नाही, त्याला ब्रह्मानंद म्हणता येणार नाही. कारण त्या ठिकाणी मिथ्या असणारे देहाधिक आहेत, गौणात्मा असणारे पुत्रभार्याधिक आहेत. अर्थात तो द्वैताने सापेक्ष आहे, त्याला अद्वैत कसं म्हणता येईल? तर म्हणतात हे येत सद्वयस्य द्वैत असणारा जो आत्मानंद तो ब्रह्म कसा आहे? तर म्हणतात की हे जे काही देहाधिक मिथ्यात्मा असेल किंवा गौणात्मा असणारे पुत्रभार्यादी असतील या सर्वांचा समावेश जगदांतर्गत आहे. आणि हे संपूर्ण जगत जे आहे आत्मानंदाव्यतिरिक्त त्याचा अभाव आहे. कारण सर्वाला अधिष्ठान आत्मानंद हा सर्वाला अधिष्ठान आहे. आणि जेवढं म्हणून कार्य आहे हे सकल कार्य आपल्या कारणावरून भिन्न नाही, उपादान कारणावरून त्याला स्वतंत्र अस्तित्व नाही, अधिष्ठानावर वाचून त्याला स्वतंत्र कोणतंही अस्तित्व नाही. तुला कसं आहे पाहायचं असेल तर तू ऐक. तर सांगतात आकाशादिकापासून संपूर्ण देहापर्यंत संपूर्ण जगत जे आहे तर ते आनंदाहून व्यतिरिक्त नाही, अर्थात कारणस्वरूपच आहे. आणि म्हणूनच सगळं जगत जे आहे अद्वैत ब्रह्मरूपच आहे. याचाच अर्थ जो आत्मानंद आहे तर हा द्वैत सहित नसून हा द्वैत रहितच आहे, अद्वैत स्वरूपच आहे अशी सिद्धी केली. अद्वितीय अशा स्वरूपाचाच आत्मानंद आहे. कारण त्याच्या सत्याला द्वैत निर्माण करणारं त्याच्या सत्तेतलं दुसरं कोणी आहे का? नाही. आणि असलं जरी तरी ते मिथ्या आहे, कल्पित आहे. कल्पित पदार्थ हा अधिष्ठानाच्या ठिकाणी द्वैत निर्माण करू शकत नाही. त्यामुळे आत्मानंद हा अद्वैत स्वरूपच आहे. जसा योगानंद हा अद्वैत स्वरूपच आहे त्याचप्रमाणे आत्मानंद देखील अद्वैत स्वरूपच आहे. मग म्हटले अहो तुम्ही जी काही श्रुती सांगितली की इतस्तस्माद वा इतस्माद आत्मना आकाशा संभूता, या श्रुतीमध्ये जगताचं कारण कोण सांगितलं? आत्मा सांगितला. आणि आता तुम्ही काय सांगता की आनंद जो आहे हा संपूर्ण जगताचं कारण आहे आणि ते कारण असल्यामुळे इच्छेयावत कार्य जे आहे ते कार्य आनंदाहून भिन्न नाही असं तुम्ही सांगता. तुम्ही कारण का कोण सांगायला पाहिजे? मग आनंद कारण सांगायला पाहिजे. मग ते आनंद कारण कसं आहे त्याच्याविषयी देखील त्याच श्रुतीमध्ये अर्थात तैत्तिरीय श्रुतीमध्ये सांगितलेलं आहे. आनंदात देव खलिमाने भूताने जायन्ते, संपूर्ण प्राणीमात्र जे आहेत निश्चयानं हे पृष्ठ प्रसिद्ध आहे. आनंदापासूनच संपूर्ण प्राणीमात्र उत्पन्न होतात.
आनंदापासून उत्पन्न होतात, आनंदामध्येच राहतात आणि आनंदामध्येच लीन होतात. यावरून एक अनुमान या ठिकाणी केलं गेलं की जगत जे आहे हे आनंदाहून पृथक नाही. संपूर्ण जगताचं अधिष्ठान आनंद हाच आहे. संपूर्ण जगताचं उपादान कारण आनंद हाच आहे. का बरं जगत आनंदाहून भिन्न नाही? त्याचा हेतू सांगितला तत्कार्यत्वात, अर्थात त्या परमात्म्या तत्कार्य अर्थात त्या परमात्म्याचं आनंदाचं कार्य असल्या कारणानं जगत हे आनंदाचं कार्य असल्यामुळे ते आनंदाहून पृथक नाही. कारण व्याप्ती अशी आहे, यद्यत कार्यम तत्ततो न भिद्यते. जेवढं म्हणून कार्य आहे तर ते आपल्या कारणा वाचून भिन्न नाही. कारणाहून त्याला स्वतंत्र अस्तित्व नाही. दृष्टांत द्या की ज्याप्रमाणे मृत कार्य म्हणजे मातीचं कार्य जे घटादी आहेत, हे घटादी कार्य मातीहून भिन्न नाहीत, मातीहून अभिन्नच आहे. कार्य फक्त वाचारंभन आहे. त्याप्रमाणे संपूर्ण जगत हे वाचारंभन आहे. त्या काय जगताला स्वतंत्र कोणतंही अस्तित्व नाही, सर्व आनंद रूपच आहे. म्हटलं असं जो काही तुम्ही दृष्टांत दिला माती आणि घटाचा आणि व्याप्ती केली की जेवढं म्हणून कार्य आहे हे सकल कार्य हे कारण स्वरूपच आहे असं तुम्हाला म्हणता येणार नाही. कारण का या व्याप्तीचा विचार घडतो कुठे? तुम्ही घट आणि मृत्तिका दृष्टांत दिला, पण जसा घटाला कारण मृत्तिका आहे त्याप्रमाणे घटाला कारण कुंभार देखील आहे. त्यामुळे कुंभारापासून उत्पन्न झालेला जो घट आहे तर तो त्या ठिकाणी भेद दिसून येतो है ना. घट आणि कुंभार वेगळा आहे की नाही? वेगळा आहे. आणि तुम्ही म्हणता की कार्य जे आहे हे कारणाहून अभिन्न आहे, तर या व्याप्तीचा विचार घडतो. त्यामुळे हा हेतू अनेकांतिकता अर्थात हा हेतू तत्कार्यत्वात, हा हेतू व्यभिचारी अशा प्रकारचा आहे. तर त्याला सांगतात बाबा तू जे काही कारण घेतलेलं आहे हे कुला निमित्त कारण घेतलं, आम्हाला निमित्त कारण अपेक्षित नाही, उपादान कारण आम्हाला पाहिजे आहे. आणि उपादान कारण आनंद हे जे आहे हे निमित्त कारण नसून आनंद हे उपादान कारण आहे, ते आम्ही सांगतो आहे. त्यामुळे कुलालापासून घट उत्पन्न झाला आणि म्हणून कुलालापासून घट तर भिन्न आहे असे शंका करू नको. तर एषः अर्थात आत्मानंद जो आहे, जशी माती ही घटाचं उपादान कारण आहे त्याप्रमाणे आत्मानंद हा देखील या संपूर्ण जगताचं उपादान कारण आहे, निमित्त कारण नाही. मग तुम्ही म्हणता की कुलाल जो आहे हा घटाचं उपादान कारण नाही, निमित्त कारण आहे. पण आम्ही त्याला उपादान कारण म्हणतो, काय हरकत आहे? कुलालाला उपादान कारण म्हणायला काय हरकत आहे? तर असं कशाला काही म्हणून चालेल का? त्याकरता न उपादानत्व. मग उपादान करण्याची व्याख्या आहे, त्या व्याख्यात बसलं तर आम्ही त्याला उपादान कारण म्हणू. मग काय व्याख्या उपादान करण्याची? सांगतात की जो स्थितीला, कार्याच्या स्थितीला आणि लयाला जो आधारभूत आहे त्यालाच आम्ही उपादान कारण असं म्हणतो. कारण कुंभाची जी स्थिती आहे, अस्तित्व जे आहे किंवा घटाचा लय जो आहे हा काही त्या कुंभारामध्ये होत नाही, मग तो कुठे होतो? मातीमध्येच होतो. म्हणून मातीला आम्ही उपादान कारण म्हटलं, कुलालाला आम्ही उपादान कारण म्हणत नाही. मग ठीक आहे, दृष्टांतामध्ये तुम्ही सांगितलं की माती त्या घटाचं उपादान कारण आहे, परंतु आपल्याला विषय चाललेला काय? आनंद ह्या जगताचं उपादान कारण आहे. त्या ठिकाणी घटवा तर म्हणतात त्याविषयी देखील श्रुती प्रमाण आहे. काय श्रुती आहे? की जगताची स्थिती आणि जगताचा लय हा देखील परब्रह्म स्वरूपाच्या ठिकाणीच घडतो. ही गोष्ट आता आपण श्रुतीमध्ये पाहिली. आनंदात देवखुली इमानी भूतानी जायन्ते, म्हणजे आनंदापासूनच उत्पत्ती आहे, आनंदामध्ये स्थिती आहे, लय आहे आणि म्हणूनच आनंद हेच सगळ्यांचं उपादान कारण आहे. मग आता आनंद उपादान कारण आहे तर ते सिद्धांताला अभिप्रेत असणाऱ्या जगताचं उपादान कारत्व सांगण्याकरता उपादान कारण काय एक आहे का? उपादान कारण ही 3 प्रकारचे आहेत. एक विवर्त उपादान कारण आहे, परिणामी उपादान कारण आहे आणि आरंभक उपादान कारण आहे. तर त्याकरता सिद्धांताला अभिप्रेत असणारे कारण कोणतं आहे? विवर्त उपादान कारण आहे. तर ते अवशिष्ट राहण्याकरता इतर जे 2 पक्ष प्राप्त झालेले आहेत, परिणामवाद आणि आरंभवाद, त्याचं दूषण त्याला निराश करण्याकरता त्याला दूषण देतात की जे परिणामी कारण आणि आरंभ कारण हे मात्र या जगताच्या ठिकाणी होऊ शकत नाही. का बरं? कारण आरंभ परिणाम पक्ष निरंशे निरवयव वस्तूनी, तर ते आरंभ पक्ष आणि परिणाम पक्ष निरवयव परमात्म्याच्या ठिकाणी त्याला अवकाशच नाही. कारण का? त्या ठिकाणी
एक टिप्पणी दिली पहा वाचतो. उपादान कारण कधी आरंभ कारण कधी होतं आणि परिणाम कारण कधी होतं पहा. उपादानाच्या अवयवाच्या संबंधानं त्यापासून भिन्न कार्याची उत्पत्ती त्याला आरंभ असं म्हणतात. नैयायिकांचा वैशेषिकांचा आरंभवाद आहे. तर ते काय म्हणतात, उपादान कारण जे आहे अवयव आहे नाही का. जर आपल्याला द्विनुक व्हायचं असेल, दोन परमाणू एकत्र येतात आणि त्या परमाणूपासून द्विनुक तयार होतं. अर्थात परमाणूला काय म्हणावं लागेल, तुम्हाला अवयव म्हणावंच लागेल ना. उपादान कारण जे आहे त्या दोन्ही अवयवांचा संबंध होतो. परिणामामध्ये काय होतो, दोन अवयवांचा संबंध होतो आणि संबंधाहून भिन्न असणाऱ्या परमाणू भिन्न जे द्विनुकाधिक आहे अशा भिन्न कार्याची उत्पत्ती होते. त्याला आरंभ असं म्हटलेलं आहे. ज्याप्रमाणे परमाणू एकत्र आले की द्विनुकाधिक तयार होतात, किंवा कपाल संयोग झाला असता, दोन कपाल आहेत, कपाल म्हणजे दोन तुकडे घटाचे, अशा दोन कपालांचा संयोग झाला असता घटाची उत्पत्ती होते. म्हणजे आरंभ होण्याकरता दोघांचा अवयवांचा संयोग व्हावा लागतो. परंतु इथे परमात्मा ब्रह्म जे कारणवाद आहे त्यामध्ये तिथे काही संयोग होऊन काही उत्पत्ती झालेली का, तो तर निरवयव आहे. संयोग होण्याकरता दोन काय लागतात, सावयव लागतात. तसं न्याय वैशेषिक मतामध्ये दोघांचा संयोग होतो आणि मग कार्याची उत्पत्ती होते. इथं ब्रह्म निरवयव आहे, त्यामुळे कोणाचा संयोग होण्याचा काही अवकाशच नाही. त्यामुळे या ठिकाणी कोणता कारण नाही, आरंभ कारणवाद म्हणता येत नाही. त्याचप्रमाणे परिणामी कारण म्हटलं गेलं, ब्रह्माला परिणामी कारण म्हणायला काय हरकत आहे. तर त्याच्याविषयी कथन करतात की उपादानाच्या अवयवांचा अन्यथा भाव नाम आणि प्रकारानं होणं याला परिणाम म्हणतात हे ना. कारण उपादानाचे जे अवयव आहेत, जसं दुधाचं काय होतं, दही होतं, अन्यथा झालं ना. दूध वेगळं आहे आणि दही वेगळं आहे, अन्यथा भावाला प्राप्त होण्याला परिणाम म्हणतात. जसं तडाग आदी काही जलाचा आहे ना, तळावाच्या ठिकाणी असणारं जल स्थिर आहे आणि त्याचा परिणाम होतो पाटाच्या द्वारा वाहणारं पाणी वगैरे, किंवा दुग्ध इत्यादिकांचा अन्यथा भाव जो दही रूपानं होणं. अशा रूपानं वर सांगितलेले जे आरंभ आणि परिणाम जे आहेत सावयवरूप उपादान असेल तर संभव होतात. आरंभवाद आणि परिणामवाद केव्हा संभवू शकतो, जे उपादान कारण आहे ते कसं असलं पाहिजे, सावयव असेल तर संभवू शकतात. कारण आरंभामध्ये संयोग व्हावा लागतो आणि परिणामामध्ये अन्यथा स्वरूपाची प्राप्ती व्हावी लागते. निरवयाच्या ठिकाणी नाम जगताचं उपादान कारण जे आनंद आहे त्याचे हे होऊ शकतात का, होऊ शकत नाहीत. का बरं, कारण तिथे संबंध होऊ शकत नाही म्हणून आरंभवाद नाही. आणि अन्यथा भाव अपेक्षित, अन्यथा भाव होण्याकरता अवयवाचा परिणाम व्हावा लागतो ना. पण तसं त्या ठिकाणी ब्रह्माच्या ठिकाणी अवयव नसल्या कारणानं त्या ठिकाणी परिणामही संभवू शकणार नाही. मग काय स्थिती आहे, आकाशाप्रमाणे निरवयव असणाऱ्या आनंदाचा विवर्तरूप अशा प्रकारचं जगत संभवू शकतं. अधिष्ठानाहून विषम सत्ताक अवभास, अधिष्ठानाहून विषम सत्ता ज्याची आहे असा जो अधिष्ठानाचा अन्यथा भाव त्याला विवर्त असं म्हणतात. ज्याप्रमाणे रज्जूचा विवर्त कोण आहे, सर्प आहे, आकाशाचा विवर्त निळेपणा इत्यादी आहेत. हा पुढे येणार आणखीन विषय, टिप्पणी वाचले फक्त मी. तर असं उपादानम 3 प्रकारचं आहे, तर त्यापैकी परिणामी उपादान कारण संभवू शकत नाही आणि आरंभ हे वादही कारण संभवू शकत नाही. इथपर्यंतचा विषय आपण कालपर्यंत पाहिला होता. म्हणजे 6 श्लोक आपण काल पाहिले होते. आता श्लोक क्रमांक आहे 7 पहा. अवतरण. तयोः अनवकाशत्वम एव दर्शयितुं तावत् आरंभवादिनः मतम अनुवादति. तयोः अनवकाशत्वम, तयोः नाम आरंभ परिणामिनो, आरंभवाद आणि परिणामवाद यांना अनवकाशत्व आहे, अवकाश नाही, जागा नाही, संधी नाही, हे दाखवण्याकरता पहिल्यांदा तावत आरंभवादिनः, आरंभवादी जे आहेत न्यायवैशेषिक त्यांच्या मताचा पहिल्यांदा अनुवाद करतात पहा. आरंभवादिनोऽन्यस्मा 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 धन्यस्योत्पत्तिमुचिरे धन्यस्योत्पत्तिमुचिरे धन्यस्योत्पत्तिमुचिरे
धन्यस्योत्पत्तिमुचिरे तन्तोः पटस्य तन्तोः निष्पत्तेर् पटस्य निष्पत्तेर्तन्तोः पटस्य निष्पत्तेर्तन्तोः पटस्य निष्पत्तेर् भिन्नौ तन्तुपटौ खलु भिन्नौ तन्तुपटौ खलु भिन्नौ तन्तुपटौ खलु भिन्नौ तन्तुपटौ खलु आरम्भवादिनोऽन्यस्मादन्यस्योत्पत्तिमुचिरे तन्तोः पटस्य निष्पत्तेर्भिन्नौ तन्तुपटौ खलु आरम्भवादिनोऽन्यस्मादन्यस्योत्पत्तिमुचिरे तन्तोः पटस्य निष्पत्तेर्भिन्नौ तन्तुपटौ खलु आरंभवादिनः अन्यस्मात् अन्यस्य उत्पत्तिम् उचिरे तन्तोः पटस्य निष्पत्तेः भिन्नौ तन्तुपटौ खलु आरंभवादिनः अन्यस्मात् अन्यस्य उत्पत्तिम् उचिरे तन्तोः पटस्य निष्पत्तेः खलु तंतुपटौ भिन्नौ. आरंभवाद्यांचं मत सांगतात. पहिल्यांदा आरंभवादी जे आहेत ते न्याय वैशेषिक इत्यादी अन्यस्मात अन्यस्य उत्पत्ती. अन्यस्मात म्हणजे अन्यापासून अर्थात कार्याहून भिन्न असणाऱ्या कारणापासून अन्यस्य म्हणजे कारणाहून भिन्न असणाऱ्या कार्याची उत्पत्ती मुचरे म्हणजे कारणही भिन्न आहे आणि कार्यही भिन्न आहे. काल आपण विचार हा पाहिला. भिन्न असणाऱ्या कारणापासून भिन्न असणाऱ्या कार्याची उत्पत्ती होते. अर्थात कार्य उत्पत्तीच्या पूर्वी कार्याचा अभाव आहे, कार्याचा आरंभ होतो, म्हणून त्यांना आरंभवादी असं म्हणतात. तंतो पटस्य निष्पत्ती असं का म्हणतात? कारण तंतूपासून पटाची निष्पत्ती होते, उत्पत्ती होते, म्हणून दोन्ही भिन्न भिन्न आहेत. खलु निश्चयानं तंतुपटो भिन्नौ. तंतू आणि पट हे भिन्न भिन्न आहे. तंतू म्हणजे पट नाही आणि पट म्हणजे तंतू नाहीत. कार्यकारणाचा भेद मानतात. आरंभवादिनः वैशेषिकादयः अन्यस्मात् कार्यापेक्षया अन्यस्मात् कारणात् अन्यस्य नाम कारणापेक्षया अन्यस्य कार्यस्य उत्पत्तिम उचिरे नाम उक्तवन्तः. आरंभवादी जे आहेत कोण? वैशेषिक, न्याय वैशेषिक इत्यादी अन्यस्मात् या पदाचा अर्थ करतात. अन्यस्मात् म्हणजे कार्याच्या अपेक्षेनं अन्यस्मात् कारणात कार्यापेक्षा भिन्न असणाऱ्या कारणापासून, म्हणून अन्यस्मात् असं म्हटलं. भिन्न कार्यापेक्षा भिन्न असणाऱ्या कारणापासून, त्या कारणापासून अन्यस्य याचा अर्थ करतात कारणाच्या अपेक्षेनं अन्य भिन्न असणारे कार्य म्हणजे कारणाहून भिन्न असणाऱ्या कारणाहून भिन्न असणाऱ्या कार्याची उत्पत्ती उचिरे नाम उक्तवन्तः असे सांगते झाले. कोण? वैशेषिकादयः आरंभवादिना. कुतः एव वदन्ति असं का म्हणतात की भिन्न असणाऱ्या कारणापासून भिन्न असणाऱ्या कार्याची उत्पत्ती झाली? की ज्या अर्थी दिसून येतं काय? तंतोः पटस्य निष्पत्ते. तंतूपासून पटाची उत्पत्ती होते. निष्पत्ते नाम उत्पत्ते दर्शनात. प्रत्यक्ष दिसून येते की तंतूपासून पटाची उत्पत्ती होते. ठीक आहे, येता तंतूपासून पटाची उत्पत्ती होते तुम्ही सांगितलं, आम्हालाही दिसतंय. पण एवढ्यावरून तुम्ही कसं मानता की कार्यकारणामध्ये भेद आहे? एतावता कथम कार्यकारण भेद सिद्धी. एवढ्यावरून कसं बरं कार्यकारणामध्ये भेद सिद्धी होते? असं जर म्हणताल तर निश्चयानं तंतुपटे भिन्न आहेत. का भिन्न आहेत? त्याच्याविषयी हेतू देतात पहा. विरुद्ध परिणामित्वात विरुद्ध अर्थ क्रियावत्वाच इति भावः. विरुद्ध परिणामत्वात दोघांचाही परिणाम हा परिणाम भिन्न भिन्न आहे. तंतूचा परिणाम भिन्न आहे आणि पटाचा परिणाम भिन्न भिन्न आहे, म्हणून तंतू आणि पट भिन्न भिन्न आहेत. हा एक हेतू दिला. आणि दुसरा हेतू दिला विरुद्ध अर्थ क्रियावत्वाच. विरुद्ध अर्थ म्हणजे भिन्न अशा अर्थक्रिया. अर्थक्रियेचा अर्थ केलेला आहे प्रयोजन निमित्त. त्यांचं प्रयोजन निमित्त हे भिन्न भिन्न आहे, भिन्न परिणामवाले आहेत. भिन्न भिन्न परिणाम आहे, कार्यही भिन्न आहे, प्रयोजन फलही भिन्न भिन्न आहे. जसं पट आपण वस्त्रापासून थंडीचं वस्त्रापासून संरक्षण होऊ शकतं, तंतूने होणार नाही. म्हणजे प्रयोजन काय आहे? भिन्न भिन्न अशा स्वरूपाचं आहे, म्हणून तंतू वेगळे आहेत आणि पट वेगळा आहे. असं त्यांचं सिद्धांताचं आहे की कार्य वेगळं आहे आणि कारण वेगळं आहे. आता ते खंडित मत आहे, पण त्यांचं मत पहिल्यांदा सांगतायत. हां,
विरुद्ध परिणामत्वात त्यांचा परिणाम देखील भिन्न भिन्न आहे. परिणाम म्हणजे काय घ्या, परिमाण घ्या किंवा परिणाम घ्या किंवा कार्य घ्या. विरुद्ध परिणाम काय चिंतन करता येईल? तंतूचा परिणाम काय होईल? पट निर्माण होईल. आणि पटापासून काय होतील? वस्त्र, क्षद्रा इत्यादी उत्पन्न होतील, नाही का? पण परिणाम भिन्न भिन्न आहेत आणि प्रयोजनही भिन्न भिन्न अशा स्वरूपाचं आहे, नाही का? तंतूपासून पट होईल, पण पटापासून पट होईल का? पटापासून पुढे आणखीन त्याचा पुन्हा आकार इत्यादी तयार होतील ना. पुढे दिलेले परिणाम दोघांचा भिन्न, म्हणजे परिणाम या शब्दाचा अर्थ होतो स्वरूप. दोघांचा परिणाम भिन्न म्हणजे वस्त्राचे स्वरूप भिन्न. हा, परिणाम म्हणजे स्वरूप. हा, हे अतिशय उत्तम आहे. हा परिणाम स्वरूप आहे ना. स्वरूप दोघांचा भिन्न भिन्न आहे. वस्त्र म्हणजे तंतू आहे का, किंवा तंतू म्हणजे वस्त्र आहे का? नाही. आणि फल जे आहे तर हे देखील प्रयोजन जे आहे हे प्रयोजन देखील भिन्न भिन्न अशा स्वरूपाचं असल्या कारणानं तंतू आप आणि पट हे भिन्न भिन्न आहेत. इदानीम परिणाम स्वरूपम आह. मग आता परिणामाचं आतापर्यंत आपण या श्लोकामध्ये आरंभवाद सांगण्याकरता आरंभवाद्यांच्या मताचा अनुवाद केला. आता परिणामवाद देखील या ठिकाणी नाही आहे हे सांगण्याकरता परिणामवाद्यांचं काय स्वरूप आहे तर ते सांग. इदानीम परिणाम स्वरूपम आह. परिणामाचं काय स्वरूप आहे तर ते स्वरूप या ठिकाणी कथन करतात. अवस्थांतरतापत्ती 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 रेकस्य परिणामिता रेकस्य परिणामिता रेकस्य परिणामिता रेकस्य परिणामिता स्यात् क्षीरं दधिमृत्कुम्भः स्यात् क्षीरं दधिमृत्कुम्भः स्यात् क्षीरं दधिमृत्कुम्भः स्यात् क्षीरं दधिमृत्कुम्भः सुवर्णं कुण्डलं यथा कुण्डलं यथा सुवर्णं कुण्डलं यथा सुवर्णं कुण्डलं यथा अवस्थांतरतापत्ती रेकस्य परिणामिता स्यात् क्षीरं दधिमृत्कुम्भः सुवर्णं कुण्डलं यथा अवस्थांतरतापत्ती रेकस्य परिणामिता स्यात् क्षीरं दधिमृत्कुम्भः सुवर्णं कुण्डलं यथा. अवस्थान्तरतापत्तिः एकस्य परिणामिता स्यात् क्षीरं दधि मृत्कुंभः सुवर्णं कुंडलं यथा. परिणामाचं स्वरूप सांगतात. एकस्य अवस्थांतरतापत्तिः परिणामिता. दृष्टांत यथा क्षीरं दधि मृत्कुंभः सुवर्णं कुंडलं स्यात्. एकस्य एकच वस्तू जी आहे तर त्या वस्तूचा अवस्थांतरतापत्ती, दुसऱ्या एकाच वस्तूला दुसऱ्या अवस्थेची प्राप्ती होणं याला परिणामिता असं म्हणतात. त्याला परिणाम असं म्हणतात. हे परिणामाचं लक्षण आहे. एकाच वस्तूला दुसऱ्या अवस्थेची प्राप्ती होणं त्याला परिणाम असं म्हणतात. दृष्टांत सांगा. यथा क्षीरम दधी, ज्याप्रमाणे दुधाचंच दही होतं. दुसरा दृष्टांत आणखीन मृत्कुंभ, मातीपासून घट तयार होतो. त्याचप्रमाणे सुवर्णम कुंडलम स्यात्, सुवर्ण जे आहे तर त्यापासूनच कुंडल अलंकार इत्यादी उत्पन्न होतात. हे दृष्टांत आहेत. आता हे दृष्टांत सुवर्ण कुंडल मृत्कुंभ हे आरंभवादातही देतात, विवर्तवादातही देतात. पण जशी वक्तुरीच्छा तात्पर्य जशी विवक्षा असेल त्याप्रमाणे आपण ग्रहण करतो. तर या ठिकाणी परिणाम सांगण्याकरता की दृष्टांत दिलेले आहेत. दुधापासून दही होतं, मातीपासून घट तयार होतो, सुवर्णापासून कुंडले तयार होतात. व्याख्या केली. एकाच वस्तूला दुसऱ्या अवस्थेची प्राप्ती होणं, मातीलाच घटाचा आकार प्राप्त होणं, सुवर्णालाच कुंडलाचा आकार प्राप्त होणं हे दृष्टांत आहे. एकस्यैव वस्तुनः पूर्व अवस्था त्याग प्रसरम अवस्थांतर प्राप्ती परिणाम इत्यर्थ. परिणामाची व्याख्या करतात. एकस्यैव वस्तुना, एकाच वस्तूचा पूर्व अवस्था त्यागपूर्वक, पूर्व अवस्थेचा त्यागपूर्वक
अवस्थांतर प्राप्ती ही अवस्थांतर म्हणजे दुसऱ्या अवस्थेची प्राप्ती होणं याला परिणाम असं म्हणतात. ही परिणामाची व्याख्या आहे. तम उदाहरती तर त्याकरता परिणामाचे उदाहरण देतात की ज्याप्रमाणे यथा क्षीर मृत सुवर्णादीनां क्षीरादि व्यवहार योग्यतां परित्यज्य दध्यादि व्यवहार योग्यता पत्ती. ज्याप्रमाणे दूध माती किंवा सुवर्ण इत्यादिकांच्या ठिकाणी क्षीराधिक हे दूध आहे, ही माती आहे, हे सुवर्ण आहे, अशा व्यवहाराच्या योग्यतेचा परित्याग करून त्या क्षीराच्या ठिकाणी हे आता दही आहे अशा प्रकारची व्यवहाराची योग्यता. याला कोण म्हणतं? मग काय दही झाल्यानंतर कोणी दूध म्हणतं का? याला विचारलं हे काय? कोणी दह्याला दूध म्हणेल का? नाही. मग पूर्व अवस्थेचा परित्याग करून दध्यादी म्हणजे हे दही आहे अशा प्रकारचा व्यवहार त्या ठिकाणी केला जातो. किंवा त्या मातीच्या ठिकाणी घट निर्माण झाल्यानंतर ती माती नाही, मग तो काय घट आहे. किंवा सुवर्णापासून अलंकार निर्माण झाल्यानंतर हे आता सुवर्ण आहे, त्याला कोण याला काय म्हणतात? अलंकार असं म्हणतात. आता हे परिणामाचे उदाहरण सांगितले, परिणामाचं लक्षण सांगितलं. आता यानंतर इदानीम विवर्त लक्षणम आह. विवर्ताचं काय लक्षण आहे तर ते सांगतात. अवस्थांतरभानं तु अवस्थान्तरभानं तु अवस्थान्तरभानं तु अवस्थान्तरभानं तु विवर्तो रज्जु सर्पवत् विवर्तो रज्जुसर्पवत् विवर्तो रज्जुसर्पवत् विवर्तो रज्जुसर्पवत् निरंशेऽप्यस्त्यसौ व्योम्नि निरंशेऽप्यस्त्यसौ व्योम्नि निरंशेऽप्यस्त्यसौ व्योम्नि निरंशेऽप्यस्त्यसौ व्योम्नि तलमालिन्यकल्पनात् 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 अवस्थान्तरभानं तु विवर्तो रज्जुसर्पवत् निरंशेऽप्यस्त्यसौ व्योम्नि तलमालिन्यकल्पनात् अवस्थान्तरभानं तु विवर्तो रज्जुसर्पवत् निरंशेऽप्यस्त्यसौ व्योम्नि तलमालिन्यकल्पनात्. अवस्थांतरभानं तु विवर्तः रज्जु सर्पवत् निरंशे अपि अस्ति असौ व्योम्नि तलमालिन्य कल्पनात्. अवस्थांतरभानं तु विवर्तः रज्जु सर्पवत् असौ निरंशे अपि अस्ति व्योम्नि तलमालिन्य कल्पनात्. आरंभवादाची व्याख्या सांगितली. भिन्न असणाऱ्या कारणापासून भिन्न असणाऱ्या कार्याची उत्पत्ती झाली. दृष्टांतीला तंतू आणि पटाचा. परब्रह्म स्वरूपाच्या ठिकाणी आरंभवादही नाही, कारण जसं तंतूंचा दोन तंतूंचा संयोग होऊन पुढे पटाची निर्मिती झाली, इथं संयोग होण्याकरता कोणताही अवयव नाही. परिणामवाद सांगत असताना एकाच पदार्थाला दुसऱ्या अवस्थेची प्राप्ती होते, अर्थात अवयवामध्ये परिवर्तन होतं, परंतु या ठिकाणी कोणते अवयव नाहीत परिवर्तन होण्याकरता, म्हणून परिणामवादही होत नाही. आता यानंतर विवर्ताचं लक्षण सांगतात. विवर्ताची पहिल्यांदा व्याख्या सांगतात की विवर्त कशाला म्हणतात. अवस्थांतर भानं तु अर्थात पूर्व अवस्थेचा परित्याग न करता दुसऱ्या रूपानं प्रतीती येणं, त्याच आधी रज्जूची सर्परूपानं प्रतीती येणं, दुसऱ्या अवस्थांतरानं फक्त भान होणं, प्रतीती येणं, याला विवर्त असं म्हणतात. दृष्टांत द्या. रज्जू सर्पवत रज्जूवर प्रतीतीला येणाऱ्या सर्पाप्रमाणे. मग म्हटले अहो हा जो विवर्त आहे, तुम्ही जो दृष्टांत दिला रज्जू सर्पाचा, हा रज्जू कसा आहे? सावयव आहे. आणि ज्या ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी जगताची प्रतीती येते ते ब्रह्म हे सावयव आहे का? हे निरंश आहे. असा दृष्टांत द्या की हे ना. मग ते म्हणतात अहो हा जो विवर्त आहे, असो म्हणजे विवर्त निरंश अपि अस्ति, जो अंशरहित आहे, निरवयव आहे, त्याच्या ठिकाणी देखील विवर्ताची प्रतीती येते. कोणता दृष्टांत? व्योमनी आकाशाच्या ठिकाणी तलमालिन्य कल्पनात. आकाशाच्या ठिकाणी देखील तलमालिन्य तळपणा किंवा मालिन्य म्हणजे निळेपणा. तल म्हणजे कढईचा जसा आकार आहे, कढईचा जो तळ आहे हा मधला भाग आहे, असा आकाश आहे. अशा प्रकारच्या आपणाला प्रतीती येते. म्हणजे निरवयाच्या ठिकाणी देखील विवर्त रूपानं प्रतीती येऊ शकते. दुसरा दृष्टांत दिला पहा.
अवस्थांतर भानं तु विवर्ता तू शब्दस्य पूर्वस्मात् पक्षद्वय अद्वय लक्ष पक्षद्वयात वैलक्षण्यस्य द्योतनार्थ पूर्वावस्थाम अपरित्यज्य एव अवस्थांतर भानम विवर्तः विवर्ताची व्याख्या करतात पहा. तू शब्दस्य हा जो अवस्थांतर भानम तू शब्द आला ना, या तू शब्दाचं तात्पर्य काय? पूर्वस्मात पक्षद्वयात जे काही पूर्वीचे दोन पक्ष आहेत, कोणते कोणते? आरंभवाद आणि परिणामवाद, यांच्यावरून विलक्षणता सांगण्याकरता तू शब्दाचा प्रयोग केला गेलेला आहे. विवर्ताची व्याख्या करतात पूर्व अवस्थाम अपरित्यज्य. परिणामामध्ये काय होतं? पूर्व अवस्थाम परित्यज्य अवस्थांतरता पत्तीही असं होतं. दुसऱ्या पूर्व अवस्थेचा परित्याग करून दुसऱ्या अवस्थेची प्राप्ती होणं याला परिणाम असं म्हणतात. परंतु विवर्तामध्ये काय? पूर्व अवस्थाम अपरित्यज्य, पूर्व अवस्थेचा परित्याग न करता केवळ अवस्थांतर भानम दुसऱ्या अवस्थेची प्रतीती येणं, नंतु अवस्थांतरता पत्ती, अवस्थांतरता होणं नाही तर केवळ फक्त अन्यथा रूपानं प्रतीती येणं याला विवर्त असं म्हणतात. ब्रह्मस्वरूपामध्ये काही एक विकार न होता देखील त्या ठिकाणी जगताची प्रतीती येणं याला विवर्त असं म्हणतात. दृष्टांततम उदाहरती, अर्थात विवर्ताचा दृष्टांत दिला की रज्जू सर्पाप्रमाणे. यथा रज्ज्वात्मना अवस्थितस्य एव द्रव्यस्य सर्पात्मना अवभासनम विवर्तः. ज्याप्रमाणे रज्जुरूपानं स्थित असणारं जे द्रव्य आहे तर त्या द्रव्यस्य म्हणजे रज्जूच्या ठिकाणी सर्पात्मना सर्परूपानं अवभासनम सर्परूपानं प्रतीती येणं, दोरीमध्ये काही एक बदल न होता जशी आहे तशीच राहून देखील सर्परूपानं केवळ फक्त तिची प्रतीती येणं यालाच दोरीचा सर्प हा विवर्त आहे असं म्हणतात. अहो शंका अशी घेतली, विवर्तमान रज्वादेः संशत्वदर्शनात निरंशे सोऽपि न घटते इति आशंक्य निरवयवे गगनादौ अपि तद्दर्शनात मा एवं इति आह. शंका अशी आहे, तुम्ही जो काही दृष्टांत दिला विवर्त सांगण्याकरता, विवर्तमान रज्वादेः विवर्तरूप त्याच्या ठिकाणी घडतं असे असतात रज्वादिक. ते रज्जू कसे आहेत? सांशत्व दर्शनात अंशाने युक्त आहे, सावयव आहेत. त्यामुळे तुम्हाला रज्जू सर्पाचा दृष्टांत देता येणार नाही विवर्त सांगण्याकरता. कारण तुम्हाला जो दृष्टांत सांगायचा सिद्धांता करता ते तुमचं ब्रह्म निरवयव आहे. जगत दोरी जी आहे तर ती दोरी सावयव आहे, दोरी सावयव आहे. त्यामुळे दृष्टांत सांगतो सावयवाचा सांगा आणि तुमच्या सिद्धांतामध्ये ब्रह्म निरवयव आहे. मग निरवयव सांगण्याकरता दृष्टांत जो आहे हा निरवयवाचाच द्यावा लागेल, सावयवाचा देऊन चालणार नाही. विवर्तमान रज्वादे त्याच्या ठिकाणी विवर्त दिसून येतात असे रज्वादिक हे सांशत्व दर्शनात त्यांच्या ठिकाणी अंश आहे, सावयव आहे असं दिसून येतं. निरंशे अपि मग त्याकरता सिद्धांत बाबा ते पूर्वपक्षीच म्हणतो निरंशे सह अपि न घटते. मग निरंश असणाऱ्या परब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी विवर्त होतं असं तुम्हाला म्हणता येणार नाही इति आशंक्य, अशी शंका पूर्वपक्षाने घेतली. विवर्तमान रज्वादे हे ज्याच्या ठिकाणी विवर्त पदार्थ प्रतीतीला येतात, विवर्त रूपाने जे रज्वादिक होतात, म्हणजे रज्वादिकाच्या ठिकाणी विवर्ताची प्रतीती येते ना, असे रज्वादिक जे आहेत सांशत्व दर्शनात त्या ठिकाणी अंशपणा अर्थात सावयवपणा दिसून येतो. त्यामुळे जो तुम्ही दृष्टांत देऊन सिद्ध करता की ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी जगता जे आहेत हे विवर्त आहेत ते तुम्हाला सांगता येणार नाही. कारण तुमचा जो परमात्मा आहे जो आहे ब्रह्म आहे हे निरंश आहे आणि निरंश असल्यामुळे त्या निरंशाच्या ठिकाणी अपि सहनाम विवर्तमान विवर्तपणा न घटते, त्याच्या ठिकाणी कोणी विवर्त होऊ शकत नाही इति आशंक्य, अशी शंका घेतल्यानंतर पूर्वपक्षानं त्याला सिद्धांत उत्तर देतात, बाबा आम्हाला निरवयाच्या ठिकाणी देखील विवर्त रूपता प्रतीतीला येते याकरता दृष्टांत आहे ना. काय तू आकाशाला कसं म्हणतो? निरवय म्हणतो की नाही? न्याय वैशेषिक आकाशात निरवयच म्हणतात. निरवयवय गगनादौ निरवय असणाऱ्या गगनाच्या ठिकाणी तद्दर्शनात म्हणजे विवर्त रूपता दिसून येते. म्हणजे त्या आकाशाच्या ठिकाणी विवर्त रूपानं निळेपणा आणि कढईसारखं असणं हे विवर्त दिसून येतात की. गगनादौ अपि गगनाच्या ठिकाणी देखील तत् म्हणजे विवर्तमान रूपता दिसून येतात. त्यामुळे तू असं आमच्यावरती आक्षेप घेऊ नको की तुम्ही जो दृष्टांत दिला रज्जू सर्पाचा तो रज्जू तर सावयव आहे आणि तुमचं ब्रह्म निरवयव आहे.
मग हा दृष्टांत तुम्हाला देता येणार नाही. अर्थात परब्रह्म स्वरूपाचं जगत हे विवर्त होऊ शकणार नाही अशी शंका घेण्याकरता तुला कुठेही वाव नाही. आमच्याकडे निर्वयवाचे दृष्टांत आहे. असौ निरंश अपि असते व्योमनी तर मालिन्य कल्पनात. असवनम विवर्तपणा जो आहे निरंशाच्या ठिकाणी देखील आहे. कुठे? आकाशाच्या ठिकाणी. तल मालिन्य कल्पना, तळपणा अर्थ आणि त्याचप्रमाणे मालिन्यची कल्पना निरवय असणाऱ्या आकाशाच्या ठिकाणी देखील दिसून येते. कशी पा स्पष्ट करतात दृष्टांत. असौ असौचा अर्थ करतात विवर्त. व्योमनी तलत्वम अधोमुखेंद्र नीलकटाह तुल्यत्वम मालिन्यम नीलवर्णता तयोः कल्पनात आकाश स्वरूपा अनभिज्ञैः आरोप्यमानत्वाद इत्यर्थः. असौ विवर्त. असौ ना विवर्त. तर हा विवर्त दिसून येतो. कुठे? व्योमनी. ते आकाश जे आहे तुझ्या दृष्टीने निरवयच आहे की नाही. मग अशा निरवय असणाऱ्या आकाशाच्या ठिकाणी देखील तलत्वम. तलत्व म्हणजे काय? अधोमुखेंद्र नीलकटाह तुल्यत्वम. अधोमुख जशी आपण कडे उलटी टाकतो ना, अधोमुख इंद्र नील है ना, इंद्रधनुष्य आहे ना, तर ते निळेपणा आणि कटाह तुल्यत्वम कडेही सारखं है ना. असं आकाश कसं आहे म्हटले, कडे अर्ध्या कडेही सारखं आहे, उलट टाकलेल्या कडेही सारखं असं आकाश, असं आकाश आहे. किंवा इंद्रधनुष्य दिसतं ना, गेल्यानंतर दिसतं की इंद्रधनुष्य आहे म्हणून नाही, पण तिथं भ्रम होतो की नाही आकाशाच्या ठिकाणीच. असं इंद्रधनुष्य म्हणा किंवा कडेही सारख्या आकाराचं हे आकाश आहे. आकाश कसं आहे हो, खालून पाहिल्यानंतर कडेही सारखा आकार आहे असं वाटतं. त्याचप्रमाणे मालिन्याची देखील प्रतीती येते. मालिन्य म्हणजे याचा अर्थ करतात पहा नीलवर्णता. आकाश कसं आहे हो, निळ आहे म्हणतो. आता आकाशाला कोणता वर्ण आहे का? कोणताही वर्ण नाही. पण त्या वर्णरहित आकाशाच्या ठिकाणी देखील नीलवर्णाचा आरोप केला गेला की नाही. म्हणजे नीलवर्ण कसा आहे म्हणजे कडेही सारखं असणं किंवा नीलवर्ण असणं, हे सगळे कसे आहेत? विवर्त आहेत. निरवय आकाशाच्या ठिकाणी विवर्त रूपण आहेच आहे. मालिन्यम नीलवर्णता तयोः कल्पना. त्या दोघांची कल्पना केली, तलत्वाची आणि नीलरूपत्वाची कल्पना. कोण करतं कल्पना? हे आकाश स्वरूप अनभिज्ञही. ज्यांना आकाशाचं खरं स्वरूप कळालंच नाही, अन्य ते अज्ञ आहे त्याच्याविषयी, त्यांच्याद्वारा ह्या दोघांची आकाशाच्या ठिकाणी कल्पना केली जाते. आरोप्य मानत्वात. आकाशाच्या ठिकाणी आरोप केला गेलेला असल्या कारणानं निरवय आकाशाच्या ठिकाणी देखील कल्पना होऊ शकते की नाही? होऊ शकते. तसं निरवय असणाऱ्या परब्रह्म स्वरूपाच्या ठिकाणी ह्या आरोप्यमान जगताची कल्पना होऊ शकते. आता फलितमा हे सर्व दृष्टांत सांगितले. पहिल्यांदा आरंभवाद सांगितला, आरंभवाद कसा होऊ शकत नाही ते सांगितलं. परिणामवादाचं लक्षण केलं, तो परिणामवाद कसा संभवू शकत नाही ते सांगितलं. त्यानंतर विवर्तवादाची व्याख्या सांगितली. पूर्वावस्थाम अपरित्यज्य अवस्थांतर भानम व्याख्या सांगितली, दृष्टांत सांगितला. हे कशासाठी सगळं सांगितलं त्याचं फल या ठिकाणी सांगतात पहा. श्लोक क्रमांक 10. ततो निरंश आनंदे. ततो निरंश आनंदे. ततो निरंश आनंदे. ततो निरंश आनंदे. विवर्तो जगदिष्यताम्. विवर्तो जगदिष्यताम्. विवर्तो जगदिष्यताम्. विवर्तो जगदिष्यताम्. माया शक्तिः कल्पिका स्यात्. माया शक्तिः कल्पिका स्यात्. माया शक्तिः कल्पिका स्यात्. माया शक्तिः कल्पिका स्यात्. दैन्द्रजालिकशक्तिवत्. 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 ततो निरंश आनन्दे. विवर्तो जगदिष्यताम्. माया शक्तिः कल्पिका स्यात्. दैन्द्रजालिकशक्तिवत्. ततो निरंश आनन्दे. विवर्तो जगदिष्यताम्. माया शक्तिः कल्पिका स्यात्. दैन्द्रजालिकशक्तिवत्. ततः निरंशः आनंदे विवर्तः जगदिष्यताम्. माया शक्तिः कल्पिका स्यात् इंद्रजालिकशक्तिवत्. ततः जगत निरंशे आनंदे विवर्तः इष्यताम्. माया शक्तिः कल्पिका स्यात्. दृष्टांत ऐन्द्रजालिकशक्तिवत्. ततः म्हणजे आता जे आपण सिद्ध केलं
की निरंश आकाशाच्या ठिकाणी देखील भ्रम होऊ शकतो. त्या ठिकाणी विवर्त पदार्थाची प्रतीती येऊ शकते आणि त्याच कारणामुळे जगत निरंशे आनंदे विवर्त इष्यताम, हे संपूर्ण इच्छावत जगत आहे. निरंश निरवय असणाऱ्या आनंदाच्या ठिकाणी विवर्त रूपानं आहे, असं अंगीकार करण्याला योग्य आहे. मग ह्या निरंश आकाशाच्या निरंश असणाऱ्या आनंदाच्या ठिकाणी जगताची कल्पना होते. ही जगताची कल्पना करणारी कोण आहे? तर माया शक्ती कल्पिका स्यात्. या जगताची कल्पना करणारी माया शक्ती आहे. ही माया शक्ती जरी असली तरी कशी निर्माण करते हो? म्हणतात ऐंद्रजालिक शक्तिवत. ज्याप्रमाणे इंद्रजाल दाखवणारा जो गारुडी आहे तर त्याच्या ठिकाणी अशी शक्ती आहे. नसलेलं सगळं तो दाखवू शकतो, नाही का. हिवाळ्यात आंबे दाखवू शकतो, नाही का. कोणत्याही वेळेला काही उलट्या घटना दाखवू शकतो. आकाशात दोर टाकला, दोराला वर चढून गेला, परत खाली आला, असं जे म्हणजे कधी शक्य नाही अशा गोष्टी सगळ्या दाखवू शकतो. जसं तो दाखवू शकतो त्याप्रमाणे ही माया शक्ती अघटित घटना पटीयसी माया असं सगळं करण्याला ती समर्थ आहे. ततः निरंशे अपि विवर्त संभवात जगत निरंशे आनंदे विवर्तः कल्पित इति अंगीकार्यम. ततः ततः नाम ज्या अर्थी निरंशे अपि वर्त संभवात. आताच आम्ही तुम्हाला दृष्टांत दिला, अवयवरहित असणारे जे आकाश, आकाशाच्या ठिकाणी देखील तलमालिन्याची कल्पना केली जाऊ शकते. ज्याला आकाशात स्वरूप माहिती नाही, ज्ञात नाही, असा पुरुष आकाश कढईसारखा आहे किंवा आकाश हे निळं आहे अशी कल्पना करतो. निळेपणा आणि कढईसारखं हे विवर्त जसं आकाशाच्या ठिकाणी विवर्त संभवू शकतो, त्याप्रमाणे हे जगत देखील निरंश असणारा जो आनंद स्वरूप परमात्मा, त्या आनंदाच्या ठिकाणी संपूर्ण जगत कसं आहे? विवर्त. विवर्त म्हणजे कल्पित इति अंगीकार्यम, कल्पित आहे, मिथ्या आहे, अध्यस्त आहे, अशा प्रकारे स्वीकार करावा. ननु अद्वितीय आनंदे जगत कल्पनम अनुपपन्नम. का बरं? कल्पना हेतु अभावात इति आशंक्य आह. अहो अद्वितीय आनंद स्वरूप आहे, असा जो आनंद, अद्वितीय आनंदाची तुम्ही आत्ताच सिद्धी केली. सगळं जगत हे किम स्वरूप आहे? कारण स्वरूपच आहे, त्याला स्वतंत्र अस्तित्व नाही. असा अद्वितीय स्वरूपाचा आनंद जो आहे तर त्या ठिकाणी जगताची कल्पना अनुपपन्नम, जगताची कल्पना होऊच शकत नाही. कारण का बरं होऊ शकत नाही? कल्पना हेतू अभावात. ती जगताची कल्पना करण्यासाठी जो हेतू आहे त्या हेतूचाच अभाव आहे. हेतू अभावात इति अशंक्य अशी म्हणतात. तर सांगतात की कोण आहे कल्पना करणारी? माया शक्ती कल्पिका स्यात्. परब्रह्म स्वरूपाच्या ठिकाणी ही माया शक्ती जगताची कल्पना करते. शक्ते हे कल्पकत्वम क्वदृष्टम. ही शक्ती ही संपूर्ण कार्याची उत्पत्ती करते असं तुम्हाला कुठे दिसून येतं? तर दिसून येतं म्हणतात ऐंद्रजालिक शक्तिवत. ज्याप्रमाणे यथा ऐंद्रजालिक निष्ठायाः मणिमंत्रादिरूपायाः मायायाः शक्तेः गंधर्वनगरादि कल्पकत्वम तथा. ज्याप्रमाणे ऐंद्रजालिक निष्ठा, जो इंद्रजाल विद्या दाखवतो, त्याच्या ठिकाणी काही वेळेला काही मणी असतात, नाही का. त्या मण्याच्या प्रभावानं, सामर्थ्यानं, किंवा त्यांच्याकडे काही मंत्र असतात, त्या मंत्राच्या सामर्थ्यानं मंत्रादी रूपायाः मायायाः, अशा मायेचं शक्ती हे मायायाः शक्ती, अशी जी शक्ती आहे मायेची शक्ती, तर त्या सामर्थ्यानं गंधर्वनगरादी कल्पकत्वम, गंधर्वनगर इत्यादी आकाश जे आहे, आकाशातलं गंधर्वनगर म्हणा, किंवा जे काही गोष्टी असंभव आहेत अशा असंभव गोष्टी देखील आपल्याला प्रत्यक्ष डोळ्यानं दिसतात, तो दाखवतो. ही शक्ती आली कुठून? त्याच्या ठिकाणी ती शक्ती आहे त्या इंद्रजाल विद्या दाखवणाऱ्या मनुष्याच्या ठिकाणी. तर त्या शक्तीनं हे सगळे पदार्थ आपल्याला काहीच नाही वास्तविक समोर, पण तरी देखील सगळं काही दिसतं. त्याप्रमाणे ही मायाशक्ती ह्या संपूर्ण जगताची उत्पत्ती करते नाही, ती जगत दाखवते. नसताना देखील, स्वरूपानं नसताना देखील ती दाखवते. आता हे सगळे पदार्थ जे आहेत स्वरूपानं नाहीत पण तरी दाखवते, तशी मायाशक्ती केवळ स्वरूपानं नसताना देखील ती दाखवते. गंधर्व माया या शक्ते गंधर्वनगरादी कल्पकत्वम. त्याप्रमाणे मंत्रादिरूप मायाशक्ती जी आहे गंधर्वनगर इत्यादिकांची कल्पना करते, असा दृष्टांत आहे. ननु आनंद आत्म अतिरिक्तया मायाया अभ्युपगमे द्वैतापत्ती
इति आशंक्य तस्य अनिर्वचनीयत्वेन अनृतत्वं वक्तुम् उत्तरत्र वक्ष्यमाणायाः लौकिक्याः आज्ञादिशक्तेः तावत् भेदेन अभेदेन वा निर्वक्तुम् अशक्यत्वं दर्शयति. तुम्ही म्हणता परब्रह्म स्वरूपाच्या ठिकाणी मायाशक्ती मानली आणि तेही मायाशक्ती संपूर्ण जगताची प्रतीती करवते, दाखविते. परंतु आनंद आत्मातिरिक्ताया, आनंद स्वरूप जो आत्मा आहे, प्रत्येकाभिन्न आनंद आत्मा आहे, प्रत्येकात्मा आहे, त्याच्याहून अतिरिक्त तुम्ही जर मायाशक्तीची कल्पना केली, मायाया अभ्युपगमे, मायेचा जर स्वीकार केला असता द्वैतापत्ती निर्माण होईल आणि मग अद्वैत असणाऱ्या आत्मानंदाची सिद्धी होईल का? तुम्ही प्रकरणाला प्रारंभ जो केलेला आहे कशाकरता केला आहे? आत्मानंद हा अद्वैत स्वरूपच आहे हे सांगण्याकरता केली. आता सिद्धी कशाची केली? माया म्हणून द्वैताची सिद्धी केली. अद्वैत स्वरूप आत्मानंद राहिला का? नाही. द्वैतापत्ती इति आशंक्य, अशी शंका घेतली असता सिद्धांत सांगता बाबा जी माया आम्ही मानतो ती काय सत्य मानतो का? खरी वास्तू आहे असं मानतो का? नाही. मग तस्या अनिर्वचनीयत्वेनं, ती अनिर्वचनीय रूपानं अनृतत्वम वक्तुम, ती अनिर्वचनीय रूपानं खोटी आहे, मिथ्या आहे हे सांगण्याकरता उत्तरत्र वक्ष्यमाना, या पुढे आणखी आपल्याला श्लोक येणार आहेत की ही माया कशी आहे? अनिर्वचनीय आहे, मिथ्या आहे. अशा वक्ष्यमाना या, अशी वक्ष्यमान म्हणजे पुढे सांगितणार जी माया आहे तर ती मायाशक्ती, तर आता या ठिकाणी लौकिकिया अग्न्यादिशक्ती, लौकिकिया अग्न्यादिशक्ती आहे. लौकिक असणारी जी अग्नी ज्या ठिकाणी असणारी अग्न्यादिकांची जी शक्ती आहे त्या शक्तीचं तावत प्रथम भेदेन अभेदेन वा निर्वक्तुम अशक्यत्वम दर्शयती. ती आग्नेयादी शक्ती पहिल्यांदा त्या शक्तिमानाहून भेद रूपाने कथन करता येत नाही आणि अभेद रूपाने कथन करता येत नाही, भेदाभेद रूपानेही कथन करता येत नाही. अशा रूपानं ती अनिर्वचनीय आहे. हे दृष्टांताच्या माध्यमातून, अर्थात अग्नी आणि अग्नीची दहाकता रूप शक्ती, ही अग्नी जो आहे शक्तिमान आणि अग्नीची शक्ती, शक्ती आणि शक्तिमान या शक्तिमानाहून शक्ती भिन्न आहे असे म्हणता येत नाही. ती शक्ती शक्तिमानाहून अभिन्न आहे असंही म्हणता येत नाही. अर्थात कोणत्याच रूपानं प्रतिपादन करता येत नाही. म्हणून ही शक्ती अनिर्वचनीय अशा स्वरूपाची आहे याच्याविषयी कथन करतात. भेदेन अभेदेन वा निर्वक्तुम अशक्यत्वम, कशी ती भिन्नही नाही, अग्निहून ती भिन्नही नाही आणि अभिन्नही नाही, हे कसं आहे हे या श्लोकामध्ये दाखवतात. शक्ती शक्तात् पृथक् नास्ति, शक्तिशक्तात् पृथक् नास्ति, शक्तिशक्तात् पृथक् नास्ति, शक्तिशक्तात् पृथक् नास्ति, तद्वदृष्टेर्न चाभिधा, तद्वदृष्टेर्न चाभिधा, तद्वदृष्टेर्न चाभिधा, तद्वदृष्टेर्न चाभिधा. प्रतिबंधस्य दृष्टत्वात्, प्रतिबंधस्य दृष्टत्वाच्, प्रतिबंधस्य दृष्टत्वाच्, प्रतिबंधस्य दृष्टत्वाच्, शक्त्यभावे तु कस्य सः, शक्त्यभावे तु कस्य सः, शक्त्यभावे तु कस्य सः, शक्त्यभावे तु कस्य सः. शक्तिशक्तात् पृथक् नास्ति, तद्वदृष्टेर्न चाभिधा, प्रतिबंधस्य दृष्टत्वाच्, शक्त्यभावे तु कस्य सः. शक्तिशक्तात् पृथक् नास्ति, तद्वदृष्टेर्न चाभिधा, प्रतिबंधस्य दृष्टत्वाच्, शक्त्यभावे तु कस्य सः. शक्ति शक्तात् पृथक् न अस्ति, तद्वत् दृष्टेः न च अभिधा, प्रतिबंधस्य दृष्टत्वात् शक्ति अभावे तु कस्य सः. शक्ति शक्तात् पृथक् न, तद्वत् दृष्टेः, अभिधा न च का प्रतिबंधस्य दृष्टत्वात्, शक्ति अभावे तु सः कस्य. शक्ती ही शक्तान् पृथक् न, अग्नीच्या ठिकाणी असणारी जी दाहकता शक्ती आहे ती शक्तात, अर्थात जो शक्तिमान असणारा अग्नी, तर त्या अग्नीहून पृथक आहे असं म्हणता येणार नाही. अग्नीची शक्ती अग्नीहून पृथक रूपाने निरूपण करता येत नाही. का बरं? कारण तसं आपल्याला तद्वत दृष्टी आहे, तसं आपल्याला दिसून येतं अग्नीची शक्ती अग्नीहून पृथक नाही. जर पृथक नसती असती तर मग आपल्याला जसं अग्नीने दाह होतो तसं पाण्याने दाह व्हायला पाहिजे. असं घडतं का? नाही.
बरं म्हटले भिन्न नाही, मग अभिन्न आहे का? अभिदाचनच अभिन्न आहे असे म्हणता येत नाही. कशावरून? प्रतिबंधस्य दृष्टत्वात. जो प्रतिबंध आहे, जर अग्नी दगदगता अग्नी आहे आणि त्या ठिकाणी आपण चंद्रकांत मणी ठेवला तर अग्नीच्या दाहकता शक्तीचा प्रतिबंध होतो. आणि प्रतिबंध झाल्यानंतर अग्नीत आपण हात जरी घातला तरी तो अग्निदाह करू शकत नाही. असा त्या अग्निशक्तीचा प्रतिबंध झालेला दिसून येतो. त्यावरून मग अग्नीची शक्ती अग्नीहून अभिन्न असते. जसा अग्नीच्या दाहकता शक्तीचा प्रतिबंध झाला असता अग्नीचा प्रतिबंध व्हायला पाहिजे. मग अग्नी तर आहे, प्रतिबंध कशात झाला? केवळ फक्त दाहकता शक्तीचा झाला. याचाच अर्थ ती अभिन्न आहे असंही म्हणता येत नाही. मग म्हटले जरी प्रतिबंध झाला असला तरी दे असू द्या, म्हटले काही नाही, प्रतिबंध दाहकता शक्तीचा होऊ द्या, पण तरी देखील शक्ती जी आहे अग्नीची शक्ती अग्नीहून अभिन्नच आहे असं म्हणायला काय हरकत आहे? तर म्हणतात मग बाबा शक्ती अभाव आहे. प्रतिबंध म्हणून ठरवून काय झालं? शक्तीचा अभाव झाला. मग सहकस्य प्रतिबंध कोणता झाला सांग बरं तू? अर्थात कोणाचा प्रतिबंध झालेला आहे? शक्तीचा प्रतिबंध झालेलाच मानावाच लागेल ना. याचाच अर्थ काय? अग्नीची शक्ती अग्नीहून भिन्न आहे असं तुला मानावं लागेल. शक्ती ही शक्तात पृथक न शक्ती ही शक्तिमानाहून भिन्न नाही. शक्तीनाम अग्न्यादी निष्ठा स्फोटादिजनिका शक्तात्नाम अग्न्यादी स्वरूपात पृथक नाम भेदेन न असती. शक्ती जी आहे अग्नीच्या ठिकाणी असणारी जी स्फोट म्हणजे अग्नीत हात घातल्यानंतर फोड येतात ना, नाही का? तव्याला हात लागल्यानंतर फोड येतात. अशा स्फोटरूप जी काय जनिका स्फोटरूप कारण फोड येण्याची जी शक्ती जी आहे उत्पन्न करण्याची शक्ती ती अग्नीच्या ठिकाणी आहे. ती शक्ती जी आहे तर ती शक्तात नाम जी अग्निदिक स्वरूप आहे प्रत्यक्ष मूर्तिमान अग्नीचं त्या अग्नी स्वरूपाहून पृथक नाम भेदेन न असते, भिन्न रूपानं नाही. कुतः कसं वर्तन असं म्हणतात की अग्नीची शक्ती अग्नीहून पृथक नाही? तद्वत दृष्टे तसं दिसून येतं. कसं? तद्वत तथात्वस्य तशा स्वरूपाचं अर्थात भेदेन असत्वस्य दृष्टे भेदा तथात्वस्य नाम तथात्वस्य अर्थ करतात भेदेन भेद रूपानं असत्वस्य दृष्टे. जर भिन्न रूपानं म्हटलं तर असत्वस्य दृष्टे असत आहे असं आपल्याला दिसून येतं. याचं स्पष्टीकरण करतात पहा आणखीन. दर्शनात आज्ञादी स्वरूपातिरेकेन अनुपलभ्यमानत्वाद इत्यर्थ. अर्थात आज्ञा असत्वेन भेदेन असत्वस्य दृष्टे तथात्वस्य नाम भेदेन असत्वस्य दृष्टे. भेद रूपानं भिन्न रूपानं जर पाहिलं तर त्या शक्तिमानाहून शक्तीचा असत्व आहे असं आपल्या प्रत्यक्ष दिसून येतं, है ना. शक्ती नाही, शक्तिमान नाही आणि शक्ती असं कुठे दिसून येतं का? नाही. भेद रूपानं असत्वस्य दृष्टे नाम दर्शन. दृष्टीचा अर्थ करतात दर्शनात. म्हणजेच काय? स्पष्टीकरण करतात आणखीन. आज्ञादी स्वरूपातिरेकेन अग्नीच्या स्वरूपाहून भिन्न, है ना. भेदनाम भिन्न भिन्न त्याचं असत्व भिन्न रूपानं असत्व दिसून येतं. त्याचं स्पष्टीकरण करतात. आज्ञादी स्वरूपातिरेकेन अनुपलभ्यमानत्वात. आज्ञादी स्वरूपाहून त्या शक्तीचं अनुपलभ्यमानत्वात उपलब्धी होत नसल्या कारणानं. मग कशी ती अग्नी शक्ती अग्नीहून अभिन्न आहे. आज्ञाधिकाहून भिन्न शक्तीची उपलब्धी होत नसल्या कारणानं शक्ती जी आहे अग्नीहून अभिन्न आहे. ते सांगतात तथात्वस्य नाम भेदन असत्वस्य दृष्टे. भिन्न रूपानं त्या शक्तीचं असत्व अर्थात अभाव आपल्याला प्रत्यक्ष दिसून येतो. कारण का? कसं? आज्ञादी स्वरूपा वाचून अनुपलभ्यमानत्वात. आज्ञादी स्वरूपाहून भिन्न असणाऱ्या शक्तीची उपलब्धी होत नाही. जशी अग्नीच्या ठिकाणी उपलब्ध होते तशी जलाच्या ठिकाणी ती शक्ती उपलब्ध होते का? नाही. याचाच अर्थ अग्नीची शक्ती अग्नीहून अभिन्न आहे असं ठरलं. मग म्हटले अभिन्न आहे. भेदेन असत्वस्य दृष्टे दर्शनात अग्न्यादी स्वरूपातिरेकेन अनुपलभ्यमानत्वात् अपि इत्यर्थ. न अपि अग्न्यादी स्वरूपम एव शक्ती इत्याह. भिन्न अभिधानच. भिन्नही नाही. आता काय सांगितलं? आतापर्यंत भिन्न नाही असं सांगितलं. अग्नीची शक्ती अग्नीहून अभिन्न असं नाही, भिन्न नाही. अग्नीची शक्ती अग्नीहून भिन्न नाही हे सांगितलं. अभिन्न आहे असं सांगितलं का?
अभिन्न आहे असं नाही सांगितलं, भिन्न नाही असं सांगितलं. मग भिन्न नाही मग अभिन्न आहे असं म्हणा, तर अभिन्नही नाही. पा न अपि अग्न्यादी स्वरूपमेव शक्ती. मग अग्न्यादी भिन्न नाही असं सांगितलं ना आत्तापर्यंत. अग्नीची शक्ती ही अग्नीहून भिन्न नाही. मग भिन्न नाही तर मग काय असेल, अभिन्न असेल. मग सांगतात लगेच न अपि अग्न्यादी स्वरूपमेव. अग्न्यादी स्वरूपमेव शक्ती, अग्न्यादी स्वरूपच शक्ती, अग्नीहून अभिन्नच शक्ती आहे असे मात्र नाही. अभिधानच अभिन्न आहे असंही नाही, भिन्न आहे असंही नाही आणि अभिन्न आहे असंही नाही. अभिदा म्हणत अभेद अपि न च एव, अभिन्न आहे असंही नाही. तत्रापि हेतुमाह, म्हणजे अग्नीची शक्ती अग्नीहून अभिन्न नाही याविषयी हेतू सांगतात. काय हेतू आहे, प्रतिबंधस्य दृष्टत्वात. प्रतिबंध त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. पा मणिमंत्रादिभिः शक्तिकार्यस्य स्फोटादे प्रतिबंध दर्शनात स्वरूपातिरिक्ता शक्ती द्रष्टव्या इति अभिप्राय. अभिन्न काय नाही पा, जर आपण अग्नीच्या ठिकाणी मण्याचा प्रयोग केला, चंद्रकांत मण्याचा प्रयोग केला असता, किंवा काही मंत्र आहेत, मंत्राधिकांनी त्या दाहकता शक्तीचा काय होतो, प्रतिबंध होतो. अशा मण्याचा, चंद्रकांत मण्याचा किंवा मंत्राधिकांचा किंवा काही वनस्पती असतील अशा वनस्पतींचा वापर केला असता, त्याद्वारा शक्ती कार्यस्य, त्या शक्तीचं कार्य, अग्नीची शक्ती दाहकता शक्ती, त्या शक्तीचं कार्य कोण, फोड येणं इत्यादी, भाजणं नाही का, इत्यादिकांचा प्रतिबंध दर्शनात, प्रतिबंध दिसून येतो. मग त्या अग्नीत आपण हात जरी टाकला तरी ते अग्नी भाजू शकत नाही, भाजत नाही. म्हणून यावरून काय ठरलं की त्या ठिकाणी त्या मण्याने म्हणा, मंत्राने म्हणा, प्रतिबंध जो केलेला आहे हा अग्नीचा केला की अग्नीच्या ठिकाणी असणाऱ्या दाहकता शक्तीचा केला, दाहकता शक्तीचा केला. म्हणून यावरून काय ठरलं, स्वरूपातिरिक्ता शक्ती द्रष्टव्या. अग्नीच्या स्वरूपाहून, त्या शक्तिमानाहून शक्ती कशी मानली पाहिजे, पृथक भिन्न अशीच मानली पाहिजे असं याचं तात्पर्य. म्हटलं ठीक आहे, असू द्या, प्रतिबंध असू द्या. त्या वन्नीच्या ठिकाणी प्रतिबंध कोणाचा केला, दाहकता शक्तीचा. जरी दाहकता शक्तीचा प्रतिबंध केला असला तरी देखील ती शक्ती शक्तिमानाहून, त्या अग्नीहून अभिन्न मानायला काय हरकत आहे. असं जर म्हणशील आग्रहानं, हट्टानं, तर म्हणतात भवतु प्रतिबंधितनम शक्तिभेदोपि महाभूत. जरी प्रतिबंध झाला शक्ती दाहकता शक्तीचा तरी देखील शक्तिभेद अपि महाभूत, तरी देखील शक्तीचा भेद नको, म्हणजे शक्ती त्या अग्नीहून अभिन्नच आहे असं म्हणायला काय हरकत आहे, असू द्या प्रतिबंध. तर को दोष हा, तर त्या ठिकाणी काय दोष येईल, काय अडचण येईल, तर ते सांगतात शक्ती अभावे. अरे बाबा, शक्तीचा जर अभाव झाला मणिमंत्राधिकाने, तर मग सांग बरं सहकस्य, तर अर्थात तो प्रतिबंध कोणाचा केला सांग बरं. मग अर्थात प्रतिबंध कोणाचा केलेला आहे, शक्तीचाच प्रतिबंध केलेला आहे ना. त्यामुळं त्या अग्नीहून अग्नीची शक्ती ही कशी मानली पाहिजे, अभिन्न मानता येणार नाही. हा, हे उत्तर आहे. अभिन्न मानता येणार नाही. पहिल्यांदा सांगितलं भिन्न मानता येणार नाही, आणि आता सांगतात अभिन्न मानता येणार नाही. मग भिन्न रूपाने कथन करता येत नाही आणि अभिन्न रूपानेही करता येत नाही. बरं, भिन्न भिन्न म्हटलं तर एकाच अधिकरणामध्ये दोन विरोधी धर्म राहतील का, नाही. अर्थातच शक्ती कशी ठरली, अनिर्वचनीय आहे ना. भिन्नाप्य भिन्ना उभयात्मिकानो सन्नाप्य सन्नंगाप्य उभयात्मिकानो महद्भूता अनिर्वचनीय रूपा. आचार्य म्हणतात ना विवेक चूडामणीमध्ये, प्रत्यक्ष सिद्धस्य अग्न्यादी स्वरूपस्य प्रतिबंध असंभवात तद्व्यतिरिक्त शक्ती अनभ्युपगमे सती प्रतिबंध अपि निर्विषय स्यात् इति अभिप्रायः. प्रत्यक्ष सिद्धस्य, प्रत्यक्ष दृष्टीला दिसणाऱ्या जे आज्ञादी स्वरूप आहे, तर त्याचं प्रतिबंध असंभवात. मणी किंवा मंत्राचा प्रयोग केल्यानंतर अग्नी, जी धगधगती अग्नी आहे ती थांबली का, नाही, अग्नी तशीच आहे. ते सांगतात की आज्ञादी स्वरूपस्य प्रतिबंध असंभवात. त्या स्वरूपाला प्रतिबंध केलाय का, प्रतिबंध असंभवात. तद्व्यतिरिक्त हा, शक्ती अभावे तू सह कस्य भवतु प्रतिबंध दर्शनम शक्तिभेदो अपि महाभूत. ठीक आहे, त्या मणिमंत्राधिकाने प्रतिबंध करू द्या, परंतु जरी केला असला तरी देखील शक्तीचा शक्तिभेद हा अपि महाभूत,
शक्तीचा भेद आहे, शक्ती मनाहून शक्तीचा भेद आहे, असं काही तू म्हणू नको. असं जर म्हणशील तर मग त्याला सांगतात शक्ती अभावी तू सांग तू सह कस्य. मग शक्तीचा जर अभाव झाला, मणिमंत्रादिकांच्या द्वारा शक्तीचा जर अभाव झाला, तर मग सह नाम तो प्रतिबंध कोणाचा केला सांग बरं. मग शक्ती अभावे, शक्तीचा जर अभाव झाला मणिमंत्रादिकांच्या द्वारा, तर मग अभाव तर झालाच ना मणिमंत्र ठेवल्यानंतर. मग सह कस्य त्या मणिमंत्रादिकांनी प्रतिबंध कोणाचा केला, अर्थात कोणाचा केलेला आहे, शक्तीचाच केलेला आहे. प्रत्यक्ष सिद्धस्य अज्ञादी स्वरूपस्य प्रतिबंध असंभवात तद्व्यतिरिक्त शक्ती अनभ्युपगमे सती प्रतिबंध अपि निर्विषय स्यात्. अग्न्यादिकाहून अग्नीची शक्ती भिन्न मानली पाहिजे. ते सांगतात पा प्रत्यक्ष सिद्धस्य, प्रत्यक्ष चक्षुरेंद्रियाचा विषय होणारा जे अग्न्यादिकांचं स्वरूप आहे, तर त्या स्वरूपाचा प्रतिबंध असंभव. त्या अग्न्यादिक स्वरूपाचा प्रतिबंध केलाय का, नाही. प्रतिबंध असंभवात तद्व्यतिरिक्त, त्याकरता काय म्हणलं पाहिजे मग, त्या आज्ञाहून व्यतिरिक्त, आज्ञाहून भिन्न अशा प्रकारचे शक्ती अनभ्युपगमे, जर आपण अग्नीहून भिन्न शक्तीचा जर स्वीकार केला नाही, हा शक्य, हा शक्य, तद व्यतिरिक्त शक्त्यन्योभ्युपगमे असं आहे. हा त्याचा विग्रह होईल शक्ती अनभ्युपगमे. हा शक्य, हो असंच आहे इथं. तद व्यतिरिक्त शक्य, करून घ्या. शक्ती अनभ्युपगमे, जर अग्नीहून भिन्न जर आपण शक्ती मानली नाही, तर मग प्रतिबंध अपि, जो काय प्रतिबंध केला त्याला कोणी विषय राहील का सांग बरं, विषय राहणार नाही. याचाच अर्थ काय म्हणलं पाहिजे, प्रतिबंध कोणाचा केला आहे, अग्नीहून भिन्न असणारी जी शक्ती, तर त्या शक्तीचाच प्रतिबंध केलेला आहे. म्हणून त्या शक्ती जी आहे अभिन्न आहे अग्नीहून असंही म्हणता येत नाही. पहिल्यांदा सांगितलं अग्निशक्ती ही अग्नीहून भिन्न आहे असे म्हणता येत नाही, आणि अग्नीची शक्ती अग्नीहून अभिन्न आहे असंही म्हणता येत नाही. अशी लौकिक शक्ती स्वीकार करून ही लौकिक शक्ती अनिर्वचनीय कशी आहे हे सिद्ध केलं. त्यानंतर पुढे आणखीन विषय येणार आहे की मायाशक्ती ही अशीच आहे, ती कोणत्याही रूपानं, सदसद रूपानं किंवा सदरूपानं, असदरूपानं किंवा सदसदरूपानं, कोणत्याही रूपानं तिचं प्रतिपादन करता येत नाही. म्हणून अनिर्वचनीय आहे, मिथ्या आहे, आणि ते मिथ्या पदार्थ अधिष्ठानाच्या ठिकाणी कोणतेही द्वैत निर्माण करू शकत नाही. त्यामुळे आत्मानंद जो आहे हा अद्वैतानंदच आहे, हा ब्रह्मानंदच आहे, त्यात काही अन्यथा नाही. असा विषय पुढे येणार आहे. आणखीन शक्तीचा काही विषय आहे तर तो विषय आपण उद्या पाहू. कुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, तुकाराम 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 तुकाराम. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.